टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आम्हाला ना ते क्रीडक बांधलेलं आहे ना, तिथला खूप त्रास आहे। मुलं रिकामे येतात, तिथे दारू वगैरे पितात आणि काय पण फटाकडे वगैरे फोडतात। रात्री 12-1 वाजता पण फोडतात। आम्ही झोपेतून बाहेर निघतो, काय कोणाचा ऍक्सिडेंट झाला का, कोणाचा टायर फुटला का, काहीच राहत नाही। तिथे रिकामे सांडे सर्व हे करतात, ते आम्हाला त्रास आहे। आमच्या घरात म्हातारे आहे, लहान मुलं आहे, त्यांना पण त्रास आहे। पुढे तर सर्व घाण करून ठेवतात, कोणी काय पण करून जातात, त्याचा आम्हाला त्रास आहे। आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी चांगलं व्हावं लेडीजांसाठी, म्हणून आम्हाला सुरक्षा द्यावं। स्कूलमधून विकासमधून येतात, दप्तर ठेवून देतात, सिगरेट पितात, दारू पितात, मोठ्याने ओरडतात, अभ्यास करत नाही। आई वडील कशासाठी पाठवतात त्यांना? अभ्यासासाठी पाठवतात ना, पण ते उपयोग करत नाही, दुसराच उपयोग करतात। एवढे मोठे नारळ्या मारतात, खूप मोठे नारळ मारतात। टॉयलेट बी समोरच करतात। आपण असो नाही असो अजिबात शरम नाही त्यांना, लाज नाही लज्जा नाही बडव्यांना, एवढा त्रास आहे। नमस्कार, मी सुरेखा पाटील। मी ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे बांधलेलं आहे त्याच्या समोरच माझं घर आहे। ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधून 7 वर्ष झालीत, पण त्या 7 वर्षात उद्घाटनाशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम तिथे झालेला नाही। उलट त्याच्या व्यतिरिक्त त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उपयोग हा खूप दुरावस्था झालेली आहे। तिथं खूप सारे मुलं येतात, नशा करतात, खूप घाणेरडं साम्राज्य तिथं पसरलेलं आहे। त्याचा कोणताही उपयोग आपल्या ह्या इथल्या समुदायाला किंवा पूर्ण शहराला होत नाहीत। तर ही दुरावस्था इथून चांगली झाली पाहिजे, ही आमची ह्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची इच्छा आहे।